श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. अध्याय 7. मच्छिंद्र, वीरभद्र व वज्रेश्वरी. उत्तर कोकणात मच्छिंद्र हरेश्वर तीर्थात गेला. तेथे गदा तीर्थात स्नान करून तो पर्वताला प्रदक्षिणा घालू लागला. तो त्याला वाटेत शिवपुत्र वीरभद्र मानव रूपात भेटला. मच्छिंद्र त्याला कसा ओळखणार, तरी त्याने त्रिशूळ, डमरू वगैरे धारण केले होते. मच्छिंद्राला पाहून त्याने विचारले, काय हो स्वामी, आपण कोण? आपला पंथ कोठला? मच्छिंद्र म्हणाला, माझे नाव मच्छिंद्र, माझा पंथ नाथपंथ. मी योगी आहे. शैली, सिंगी, कंथा, झोली, मुद्रा, कर्णवेद अशी लक्षणे आहेत. वीरभद्राने त्याची हेटाळणी केली. उगाच पाखंडीपणा करू नकोस. मुद्रा, कान फाडणे, गुरु कोण तुझा? त्याने हा वेद विरोधी भरताच पंथ निर्माण केला आहे, तोच मूर्ख आहे. मच्छिंद्र रागावला, तू निंदा कशाला करतोस? मला तर तुला पाहिल्यावर पुन्हा स्नान करावेसे वाटत आहे. या वाक्याने वीरभद्र संतापला. त्याने धनुष्य बाण सज्ज केले, पण मच्छिंद्र हसत त्याची हेटाळणी करू लागला. वीरभद्रही दुरुस्तरे करू लागला. त्याने सरसंधान केले. तोच भस्म मंत्रून मच्छिंद्राने स्वतःभोवती कवच निर्माण केले व वज्र मंत्र म्हणून वीरभद्राच्या बाणाचा प्रतिकार केला. दोन्ही अस्त्रे आदळून नष्ट झाली. मग दोघांचे भीषण अस्त्र युद्ध झाले. वीरभद्राने योजिलेल्या कालास्त्रावर मच्छिंद्राने मूलमायेची शक्ती योजली. त्यामुळे ब्रह्मांडेच विलीन होऊन लागली. देव मच्छिंद्राला अस्त्र आवरायला सांगू लागले. मच्छिंद्राला अस्त्र चालू नको असे सांगू लागले. त्याने अस्त्र आवरताच व वासनिकास्त्र योजताच पृथ्वी सृष्टी पुन्हा निर्माण होऊ लागली. ब्रह्मा, विष्णू व महेश असे तिघेही मच्छिंद्रासमोर प्रकट झाले आणि त्यांनी वीरभद्राचा हात त्याच्या हाती देऊन दोघांची ओळख करून दिली व मैत्रीही करून दिली. वीरभद्र मच्छिंद्राच्या पराक्रमाने प्रभावित झाला होता. तो म्हणाला, मच्छिंद्रा, मी तुझे कोणते काम करू? तुझी कोणती इच्छा पूर्ण करू? मच्छिंद्र म्हणाला, मानव जातीवर उपकार करण्यासाठी मी साबरी विद्या काव्य रूपाने ग्रंथित केलेली आहे. त्यातील मंत्र म्हणणाऱ्यांना फल मिळावे. वीरभद्राने ते मान्य केले. मग तिन्ही देवांनी मच्छिंद्राला अस्त्र दिली. विष्णूने चक्रास्त्र, शंकराने त्रिशूल अस्त्र, ब्रह्मदेवाने अमोघ वाणीचे वरदान दिले. इंद्राने वज्र अस्त्र, वरुणाने जलास्त्र म्हणजे भूमीतून आपोआप पाणी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य दिले. आपल्या प्रकारे देवांनी त्याला अस्त्र दिली. मच्छिंद्राने इच्छा प्रकट केली तेव्हा देव विमानातून त्याला स्वर्गात घेऊन गेले. तो 1 वर्ष वैकुंठात राहिला. नंतर कैलास व इतर स्वर्गभुवनात मिळून 7 वर्ष राहिला आणि देवांनी प्रेमाने निरोप दिल्यावर पुन्हा पृथ्वीवर तीर्थयात्रा करण्यासाठी आला. भारताच्या पश्चिम भागात वज्र भगवतीचे अर्थात वज्रेश्वरीचे मोठे तीर्थक्षेत्र होते. तेथे जाऊन त्याने देवीचे दर्शन घेतले. तिथे त्याला गरम पाण्याची शेकडो कुंडे दिसली. त्याला मोठे आश्चर्य वाटले. देवीला संतुष्ट करण्यासाठी त्याने आणखी एक उष्ण पाण्याचे कुंड निर्माण करण्याचे ठरविले. त्याने देवीच्या पुजाऱ्याला विचारले, ही कुंडे कोणी निर्माण केली? केव्हा निर्माण केली? त्याचा पुरातन इतिहास काय आहे? तेव्हा पुजाऱ्याने म्हटले, फार वर्षापूर्वी वशिष्ठ ऋषींनी एक मोठा यज्ञ केला होता. 12 वर्षाचे शस्त्र होते. सर्व देवता त्या यज्ञासाठी आल्या होत्या. त्या येथे राहिल्या. त्यांनी ही कुंडे निर्माण केली व त्यांना स्वतःची नावे दिली. मच्छिंद्राने एक उंचवट्याची जागा पाहिली. तेथे त्याने जलास्त्र मंत्र म्हटला. तेव्हा भूमीला खड्डा पडून त्यात पाणी निर्माण झाले. नंतर त्याने अग्नीचा मंत्र म्हणून
एक बाण त्या कुंडात सोडला तेव्हा पाणी उष्ण झाले. नंतर त्याने स्वतःच्या कुंडात स्नान केले व वज्रेश्वरीलाही त्या कुंडातील पाण्याने स्नान घालून देवीची पूजा केली. देवी प्रसन्न झाली व म्हणाली, तू मला स्वतः निर्माण केलेल्या कुंडातील पाण्याने स्नान घातलेस, त्यामुळे मी प्रसन्न झाले आहे. तू आता माझ्या जवळ 1 महिना तरी राहा. तिच्या विनंतीला मान देऊन मच्छिंद्रनाथ तेथे राहिला. वज्रेश्वरी हे नाव कसे पडले असे त्याने देवीला विचारले. तेव्हा देवी म्हणाली, वशिष्ठांच्या यज्ञात इंद्र आला असता तेथे बसलेल्या ऋषींनी त्याला आदराने उठून अभिवादन केले नाही, म्हणून तो रागावला आणि त्याने त्यांच्यावर वज्र फेकले. पण रामाने दर्भ मंत्रून शक्तीचा प्रयोग करून वज्र निष्प्रम केले. त्या दर्भातूनच मीच शक्ती रूपाने प्रकट झाले आणि वज्र गिरून टाकले. इंद्र रामाला शरण गेला. रामाने इंद्राचे वज्र त्याला परत दिले. रामाने माझी सूक्ष्म रूपात मूर्तीमध्ये स्थापना केली आणि येथील नदीच्या पाण्याने मला स्नान घातले. माझे नाव वज्रावती, वज्र भगवती किंवा वज्रेश्वरी असे प्रसिद्ध झाले. नंतर 1 महिना तेथे राहून मच्छिंद्र उत्तर भारताच्या यात्रेला निघाला. फलश्रुती या 7व्या अध्यायाच्या पठणाने मानसिक व्यथा व चिंता नष्ट होतील, पूर्वजन्म होणार नाही. ओम श्री गुरुदेव दत्त.